तर हाय गाइस, परत एकदा आपण भेटणार आहोत नवीन रेसिपीमध्ये। तर आज मी बनवणार आहे झटपट चिकन पुलाव। साध्या आणि सोप्या रेसिपी आहे आपली आणि साधं आपलं घरगुतीच मसाले आहेत। तर त्या पद्धतीने मी तुम्हाला साध्या पद्धतीने झटपट पुलाव कसा बनवायचा तो दाखवणार आहे आज। तर चला आपण पाहूया त्याचं साहित्य आपण काय काय घेतलं। तर मी घेतलेले आहे पाव किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी आता फोडणीसाठी पहिल्यांदा घेतले हा बारीक चिरून कांदा घेतलेला आहे थोडासा आणि 5-6 कढीपत्त्याची पाने घेतले, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत। आपल्याला जेव्हा आपण पुलाव बनवू तेव्हा मटण शिजल्यानंतर त्या हिरव्या मिरच्या वाटून घ्यायच्या आहेत। 3-4 कांदे कापून घेतले पुलावसाठी आणि हा टमाटा घेतला फोडणीसाठी बारीक चिरून, तुम्हाला जेवढा हवा असेल तेवढा तुम्ही घेऊ शकता। आणि हा पुलावसाठी उभा कापून टमाटर घेतलेले आणि मसाले घेतलेले आहेत मी। हा थोडा चिकन मसाला घेतलाय, थोडासा मटन मसाला घेतलाय, चवीपुरतं मीठ घ्या तुम्हाला जसा हवा असेल, थोडीशी हळद घेतली आता फोडणीसाठी। तर आपण आता चिकन फोडणीसाठी टाकणार आहोत, पहिल्यांदा शिजवून घेणार आहोत। पुलाव बनवायचा आहे तर आपण मी आता कुकरला लावणार आहे। तर आता आपण कुकर ठेवलेला आहे गॅसवरती। आता गॅस आपण पेटवून घ्यायचं आहे। दोन चमच मी अद्रक लसूणची पेस्ट पण घेणार आहे। तर आता मी पळीभर तेल टाकून घेणार आहे आणि याच्यामध्ये हा घेतलेला कांदा मी परतायला टाकणार आहे, फोडणी घेणार आहे लावून। त्याच्यामध्ये हा कढीपत्ता पण घेणार आहे टाकून। कांदा लाल झाला की आपण याच्यामध्ये टमाटर टाकून घेणार आहोत, बारीक कापलेला टमाटर थोडासा टाकायचा, मला जेवढा हवा असेल तेवढा तुम्ही घेऊ शकता। आता मी हा टमाटर थोडासा टाकून घेते, लाल झालेला आहे कांदा मस्त परतून। तर याच्यामध्ये हा टमाटर टाकून घेते, परतून घेते मस्त। कांदा टमाटर भाजून झालेला आहे, तर त्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी हळद। आता हे व्यवस्थित हळद घालून घेऊ आपण, अशी व्यवस्थित मिक्स करून घेतली की त्याच्यामध्ये टाकणार आहे आपण चिकन असं टाकून घ्यायचं। त्याच्यामध्ये टाकलं परतायला, याचं परतून घेऊ चिकन आपण। त्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं आपल्याला नमक, मीठ टाकून घेऊ थोडंसं टाकायचं, कारण आपण पुलावमध्ये परत टाकणार आहोत मीठ, त्याच्यामुळे थोडंसं टाकून घ्यायचं। आता व्यवस्थित असं परतून घेऊन चिकन मस्तपैकी। आता टाकायची आपल्याला ही बारीक कापून घेतलेली कोथिंबीर, मस्त छान सुगंध येतो कोथिंबीर वरून टाकली की, चव पण छान लागते कोथिंबीरची। ही आमची गरम पाणी होण्यासाठी ठेवणार आहोत। अशी प्लेट ठेवून देऊ थोडीशी, त्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकून घेऊ गरम व्हायला। गरम पाणी टाकलं म्हणजे चव पण छान लागते आणि लवकर पण चिकन शिजलं जातं। तर आता 10 मिनिटं, जरा 5 मिनिटं गरम पाणी होईपर्यंत आपण वाट बघू त्याची। तर आपलं पाणी गरम झालेलं आहे, तर आपण पाणी हे आता याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। असं गरम पाणी टाकून घ्यायचं। तुम्हाला कमी जास्त प्रमाण जसं तुमचं चिकन असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। मी अजून थोडंसं पाणी गरम व्हायला ठेवणार आहे, कारण चिकन व्यवस्थित शिजलं म्हणजे चवदार लागतं। पाणी आपलं गरम झालेलं आहे, तर आपण याच्यामध्ये आता परत टाकून घेऊ आणि आता कुकरचं झाकण आपण
आपण लावून घेणार आहोत. असं खालीवर करून एकदा घ्यायचं. कुकरचं झाकण लावून घेतलं. याला तुम्हाला जसं चिकन हवं असेल तर तेवढ्या शिट्ट्या तुम्ही करून घेऊ शकता. मी तर 5-6 शिट्ट्या करून घेणार आहे. तुम्हाला जर कमी शिजलेला हवा असेल कच्चं तर तुम्ही 3-4 शिट्ट्या करू शकता. पण मी 5 शिट्ट्या करून घेणार आहे. तर आता शिट्ट्या होईपर्यंत आपण आता बघा मी हा घेतला आहे, अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे. अर्धा किलो तांदूळ घेतला आहे. त्याच्यासाठी त्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यांनी हिरव्या मिरच्या त्या आता बारीक पिसून घेणार आहे. आणि मी मगाशी तुम्हाला दाखवलंच की अद्रक लसूणची पेस्ट मी टाकणार आहे. ह्याच्यामध्ये मिरचीमध्ये मी लसूण आणि अद्रक वाटून घेणार नाही, बारीक करून पेस्ट करून. आणि बिर्याणी मसाला पण थोडासा मी टाकणार आहे, खडे मसाले. तर मी आता ते टाकताना पुलाव फोडणी मारताना मी तुम्हाला दाखवलेच. चला आपण तोपर्यंत तांदूळ वगैरे धुवून घेऊ. आपल्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण हिरवी मिरची बारीक पेस्ट करून घेऊया. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण घेऊ बारीक हिरवी मिरची करून पेस्ट मस्तपैकी. चला तर मग आता आपण हा हिरवी मिरची अशी पेस्ट करून घेतलेली आहे. आणि आता आपलं चिकन शिजलेलं असेलच आता. तर आपण हे पातेलं ठेवणार आहोत. पातेलं ठेवलेलं आहे मी आता. पातेलं ठेवून घेतलेलं आहे. हा असा मी स्वच्छ बासमती तुकडा धुवून घेतलेला आहे. तुम्ही अख्खा बासमती पण घेऊ शकता, कोलम घेऊ शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तांदूळ घेऊ शकता. तर आपण आता टाकणार आहे. पातेलं गरम झालं की त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे. तुम्हाला जसं आवडेल तसं कमी जास्त तेलाचं प्रमाण करू शकता तुम्ही. आपलं पातेलं गरम होत आहे. चला तर मग आपलं पातेलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आपल्याला जसं हवं असेल तेवढं तेल टाकून घेऊ. मी टाकणार आहे 2 पळ्या तेल. तुम्हाला आवडत असेल जास्त तर तुम्ही टाकू शकता जास्त तेल. हे खडे मसाले घेतलेत मी. 1 चक्रफूल घेतले, तेजपत्ता घेतलेला आहे, थोडीशी दालचिनी घेतली 2 तुकडे. तर हे मी थोडंसंच घेतलेलं आहे कारण बिर्याणी मसाल्यामध्ये असतो अख्खा गरम मसाला, त्याच्यामुळे त्यात आपण टाकून घेणार आहोत. तर टाकून घेतलेला आहे. तर हा आता आपण कांदा टाकून घेऊ. कांदा मस्त लाल झाला की त्याच्यामध्ये आपण टमाटर टाकून घेणार आहोत बारीक कापलेले. कांदा मस्त भाजून घ्यायचा परतून. तुम्हाला हवा असेल तसं कोलम वगैरे त्याची तुम्ही बिर्याणी बनवू शकता. इंद्रायणी वगैरेची जिरा कोलम. माझ्या मुलांना बासमती तुकडा आवडतो म्हणून मी बासमती तुकड्याची करते. तर आपण कांदा भाजून घेऊ मस्तपैकी लाल असा. चिकन शिजले का आपलं मस्त बघा असं चिकन आपलं मऊ असं शिजलेलं दिसतंय. बघा असं मऊ शिजलेलं आहे चिकन. याला आपण आता साईडला ठेवून घेऊ. आणि आपला मसाला परतून झाला व्यवस्थित की त्याच्यामध्ये आपण हा चिकन शिजलेलं टाकून घेणार आहे परतून व्यवस्थित. मस्त असा कांदा फ्राय होण्यासाठी आपण ठेवलेला आहे. तर लाल असा कांदा फ्राय करून घेणार आहे भाजून परतून. मग त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत उभा कापलेला टमाटर. कांदा भाजतोय. तर आता आपला बघा असा लालसर थोडासा कांदा झालेला आहे. त्याच्यामध्ये छान कापलेला एक टमाटर आपण टाकून घेणार आहोत.
आपण मस्तपैकी कांद्यामध्ये हा टमाटर गळला, याच्यामध्ये आपण मग सगळे मसाले टाकून घ्यायचे. हळद, चिकन मसाला, मटन मसाला, मीठ थोडंसं घेतलेलं, ते बिर्याणी मसाला वगैरे सगळं टाकून घ्यायचा. आणि बारीक वाटलेली मिरची आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत. चांगला गळीपर्यंत आता आपण याला शिजवून घेणार आहोत, परतून मस्तपैकी. तुम्हाला हवा असेल तर याच्यामध्ये तुम्ही घी वगैरे टाकू शकता, डालडा टाकू शकता, ज्याला त्याच्या आवडीप्रमाणे करू शकता. मी तेलामध्येच बनवते. पाहत आपला हा कांदा टमाटर मस्त परतून झालेला आहे. तर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हे आपण घेतलेले सगळं हळद, चिकन मसाला, मटन मसाला आणि मीठ, हे सगळं असं टाकून घ्यायचं परतून व्यवस्थित. अद्रक लसूण ही 5 रुपयाची मी घेतलेली आहे. तर तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढी तुम्ही टाकू शकता. टेस्टनुसार तुम्ही टाकून घ्या. मी ही पूर्णच टाकणार आहे, म्हणजे चव मस्त पुलावला येते. व्यवस्थित आता आपण हे परतून घेऊ. मस्त छान सुगंध येते. तर याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत हिरवी मिरची, हे पेस्ट करून घेतलेली आपण. तुम्हाला कमी जास्त प्रमाण करू शकता मिरचीचं, तुम्हाला जसं हवं असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता. तिखट पाहिजे असेल तर मला झणझणीत, तर तुम्ही जास्त मिरच्याचं प्रमाण करू शकता. मी बिर्याणी मसाला टाकते त्याच्यामुळं मिरच्या मी कमीच घेतल्या होत्या. तर त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत हा बिर्याणी मसाला घेतलेला आहे मी. पण तुम्हाला जसा तिखट पाहिजे असेल तेवढा तुम्ही टाकू शकता. मी थोडाच टाकते, अर्धा. असं सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. व्यवस्थित असं मस्त तेल सुटेपर्यंत मसाला भाजला की त्याच्यामध्ये आपल्याला हा शिजवलेलं चिकन परतून घ्यायचं. पण शिजवलेलं हे चिकनचं सगळं याच्यामध्ये असं टाकून घेणार आहोत. मस्तपैकी छान सुगंध सुटलेला आहे आणि येत पण आहे. याच्यामध्ये तुम्ही टेस्ट करून थोडं कमी जास्त नमक पण टाकू शकता. तुम्हाला मी आता थोडंसं टाकून घेणार आहे, 1-1.5 चमच टाकलेला आहे. तर आता हे धुवून ठेवलेले बासमती तुकडा हा आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. तुम्हाला चिकनचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही तांदूळ पण जास्त प्रमाणात घ्या. हे सगळं असं व्यवस्थित आता व्यवस्थित असं हलवून घ्यायचं वरखाली, म्हणजे सगळा मसाला ह्या तांदूळला लागेल. नंतर टेस्ट करून त्याच्यामध्ये नमक टाकून घ्या. आता हे मिरची वाटलेलं भांडा मी हे पूर्ण असं स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. तुम्हाला जसा अंदाज असेल तुमच्या तांदळाचा तसं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घ्या. मी थोडं थोडं टाकून घेणार आहे, जसं आपल्याला तांदूळ शिजत येईल तसं आपला पुलाव
झटपट चिकन पुलाव आपला आता बनतोय। तर आता आपण याच्यावर झाकणार आहोत, झाकणी। तरी झाकण्यात आपण झाकून ठेवतोय, तोपर्यंत कमी गॅसवर उकळी फुटेपर्यंत आपण थांबू। उकळी फुटली की मग कमी गॅसवर याला ठेवून देऊ। तर उकळी फुटेपर्यंत आपण थांबू, उकळी फुटल्यानंतर कमी गॅस करू। तर चला, तर मग आता आपल्या पुलावला उकळी आलेली आहे। तर मस्तपैकी असं खाली वरती करून घ्या। पाण्याचं प्रमाण कमी जास्त वाटलं तर तुम्ही पाणी वरून टाकून घ्या। आता याच्यामध्ये पाणी आहे, उकळी आलेली आहे। तर मी आता याला कमी गॅसवरती ठेवणार आहे, म्हणजे मस्तपैकी आपला चिकनचा पुलाव फुलून येईल। तर मी कमी गॅसवरती ठेवते। तर मग आता आपण या पुलाव बरोबर केलेली आहे कोशिंबीरची तयारी। याच्यामध्ये टाकलेले आहे आपण 2 काकडी, कांदा, 1 टमाटर। तर याच्यामध्ये आता आपण दही मिक्स करून घेऊ। पुलाव आपला मस्तपैकी शिजेपर्यंत त्याच्यामध्ये दही टाकून आपण थोडंसं नमक टाकून तयार करू कोशिंबीरची आपण। पण हे आता दही घेतलेले आहे, तर हे दही टाकून घेऊ याच्यामध्ये। मस्तपैकी आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आपण दही। त्याच्यामध्ये थोडंसं आपण नमक पण टाकून घेणार आहे। जेवताना आपण नमक टाकून घेऊ, नाही तर मीठ टाकून घेतलं तर त्याला पाणी सुटतं। तर त्याच्यासाठी आम्ही जेवतानाच नमक टाकून घेतो, मीठ। याचं तर आपण हे मस्तपैकी याच्यामध्ये दही मुरेपर्यंत ठेवणार आहोत। आपण चिकन पुलाव सोबत ही कोशिंबीर खाणार आहोत आपण। कमी गॅस करून ठेवला होता। चला, तर मग आपण बघू आपला पुलाव कसा झालेला आहे। सुगंध येतोय। तर आपल्याला थोडं याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। पुलाव आपला शिजलेला नाही। सुटसुटीत थोडासा पुलाव होण्यासाठी आपण काय करणार आहोत, थोडंसं तुम्ही मी बोलले तर घी वगैरे किंवा डालडा तुम्ही वापरू शकता। तर मी थोडंसं एक पोळी याच्यामध्ये असं वरतून तेल टाकणार आहे, की जेणेकरून मस्तपैकी असा सुटसुटीत पुलाव होतो। तर आता आपण परत त्याला 5-10 मिनिटं ठेवणार आहोत। आपल्याला पाहूया परत एकदा। हे बघा, आता पाणी कमी झालेलं आहे आपलं। तर आपल्याला मध्ये मध्ये जराशे असं वर खाली करून घ्यायचं आहे पाणी, म्हणजे कसं पुलाव आपला मस्तपैकी फुलून येतो वरती। फुलला पाहिजे पुलाव। अजून 5 मिनिटं आपण ठेवू, म्हणजे पाणी पूर्ण याच्यामध्ये आटून जाईल। चला, तर मग आपला हे झटपट चिकन पुलाव बनवून तयार झालेला आहे। हे पहा, आपला सुटसुटीत कसा पुलाव बनलेला आहे, चिकन पुलाव मस्तपैकी। तर आता आपण याला प्लेटमध्ये सजवू, सर्व करू आणि कोशिंबीर बरोबर खायला घेऊ। तर चला, तर मंडळी आपला आहे चिकन पुलाव तयार बनवून। तर चिकन पुलाव तुम्ही झटपट चिकन पुलाव बनवून तयार झालेला आहे। तर तुम्ही आज रेसिपी मी बनवलेली आहे, आता अपलोड करणार आहे माझ्या चॅनलला। तर तुम्ही रेसिपी ही पाहू शकता आणि तुम्ही बनवून खाऊ शकता। आणि बनवल्यानंतर खाऊन पहा आणि कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा तुम्ही। तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। अवघडे फॅमिली ब्लॉग आणि आमचा दुसरे पण यूट्यूब चॅनल आहेत, अवघडे शॉर्ट आणि करुणा अवघडे। तर त्यांना पण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा
तर ही आमची रेसिपी आहे आमची मैत्रीण लक्ष्मी वाहुळ. तर त्याच्यासाठी पण आम्ही आता ह्या आमच्या रेसिपीमध्ये सांगतोय की खूप छान रेसिपी आहे त्यांची. तर त्यांनी पण हा व्हिडिओ पाहिला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.